जपानमध्ये वर्ल्ड एक्सपो 2025चं उद्घाटन करण्यात आलंय। या निमित्तानं जपानमध्ये महाराष्ट्र अवतरलाय। टोकियोच्या महाराष्ट्र मंडळानं इथे येणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं स्वागत केलं। जपानमधील मराठमोळ्या लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी थेट जपानहून। जपानमध्ये बिझनेस वर्ल्ड एक्सपो सुरू आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र पेव्हिलियन लावत आपल्यासोबत काही मंडळी आहेत। जपानमध्ये छान भारतीय पद्धतीच्या परिधान केलेली वस्त्र आहेत। भारतीय मध्ये छोटंसं बाळ आहे, तिने गळ्यामध्ये छान गजरा घातलेला आहे, ती झोपली आहे, परफॉर्म केला तिने। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काही काय सांगाल? सगळ्यात आधी जय महाराष्ट्र। कोनिचिवा, जय महाराष्ट्र। तुम्ही ते काय म्हणजे काय नक्की परफॉर्म करताय, काय करता तुम्ही? आम्ही बेसिकली इथे गेल्या 14 वर्षांपासून आहोत। आम्ही दोघं पण नवरा बायको IT इंडस्ट्रीमध्ये आहोत। मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे, हे प्रोफेशनलिस्ट आहे आणि आम्ही आज इथे कोळी नृत्य सादर केलं आहे। किती दिवस तुम्ही ते प्रॅक्टिस करतो कोळी नृत्याची? की 2 तास प्रॅक्टिस केली आणि त्याच्या आधी आम्ही जवळजवळ 30 तास प्रॅक्टिस केली या गाण्यासाठी। 30 तास प्रॅक्टिस केली आहे। तुम्ही सांगाल, तुम्ही आणखीन काय काय करता इथे महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी? आम्ही ऍक्च्युली आताच गणेशोत्सव जो झाला आपला फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला। गणेशोत्सवामध्ये सुद्धा आम्ही एक कार्यक्रम केला। टोकियो मराठी मंडळ जे आहे आपल्या इकडे टोकियोमध्ये, त्याच्यासाठी आम्ही एक गणेशोत्सव साजरा केला। त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम केला, तिथे सुद्धा हा नृत्य आम्ही सादर केलं। आणि जसं आपल्या घरोघरी गणपती असतात इंडियाला, तसंच इकडे जपानला सुद्धा घरोघरी गणपती आम्ही बसवतो आणि खूप उत्साह साजरा करतो। नुकतेच गणपती गेले, तुम्ही एन्जॉय केलं का? गणपती कसे होते आमच्या तुमचे? घरी गणपती असतात आणि जवळजवळ मी यावर्षी 150 जणांना घरी बोलवलं होतं आणि 150 मराठी माणसांना घरी बोलवलं होतं आणि तो खूप थाटामाटाने आम्ही साजरा केला। पुढारी न्यूज, पंकज दळवी, जपान। थेट जपानमधून आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद आपण पाहत होतो। जपानमध्ये वर्ल्ड एक्सपो 2025च्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये थेट जपानमध्ये महाराष्ट्र अवतरला असं चित्र एकंदरीत पाहायला मिळत होतं। कारण जपानमधले मराठी मंडळी हे मराठमोळा पोशाख करून मराठमोळ्या थाटामध्ये तिथं काही कार्यक्रम सुद्धा त्यांनी आयोजित केलेले आहेत। गणराया सुद्धा आमच्या घरी येतो असं सुद्धा या मंडळींनी सांगितलं। आपण जपानमध्ये आहोत आणि जपानमध्ये आपल्याला आता ऐकायला मिळतंय सगळ्यांना जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज। आपल्याला महाराष्ट्रात नेहमी ऐकायला येतो, मात्र हा आवाज आज जपानमध्ये घुमलाय। वर्ल्ड एक्सपो आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आहे जपानमधलं टोकियोचं मराठा मंडळ करतंय। आपण साक्षात महाराजांना मुजरा करणार आहोत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। साक्षात महाराजा जपानमध्ये अवतरलेले आहेत। खरं तर या सगळ्या संस्कृतीमध्ये महाराजांचा वेश परिधान करणं आणि त्या लोकांसमोर रिप्रेझेंट करणं नक्कीच भावनिक वाटत असेल। नक्कीच ज्यावेळेला आम्ही इथे आलेलो होतो, तर त्यावेळेला म्हणजे इतर देशातले लोक पण होते, पण ज्यावेळेला ढोल आणि ताशांच्या आवाजात जो कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळेला कितीतरी लोक थांबून, जे जाणारे इकडे तिकडे जाणारे लोक होते, ते थांबून परत पाहत होते। त्यामुळे खरंच म्हणजे वेगळीच एनर्जी आमच्यात आली होती। जे आम्ही काही दिवसापासून जे तयारी करत होतो, ती खरंच म्हणजे एक त्याचं फलित मिळालं। महाराज म्हटले की आपल्याला आठवतात त्यांचे लाडके मावळे, महाराजांसोबत त्यांचा मावळा सुद्धा आहे। तुम्ही काय सांगाल, जपानमध्ये कुठे राहता आणि कसं वाटतंय महाराजांचा मावळा होताना? मी जपानमध्ये निशिकासाई या शहरामध्ये राहतो, जिथे मोस्टली आपले सगळे इंडियन्स भाऊ बहिणी राहतात आणि महाराजांचा मावळा म्हटलं तर ऑलरेडी एनर्जी येते आतूनच, त्यामुळे नक्कीच खूप छान वाटतंय। पुढारी न्यूज साठी पंकज दळवी, जपान।